हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव मी मराठी. देवाची पूजा झालेली आहे. सुनेने वाण ठेवलेलं आहे. तर वड सावित्री म्हटल्यावर पूजा तर झालीच पाहिजे. तुळशीची पूजा झाली. नवीन रोपं आलेत. आज मी बनवते गुलाबजामुन. थोडंसं त्याच्यात मिल्क पावडर टाकायची. ह्याच्यामध्ये बघा, मी टाकते मिल्क पावडर. हे मिक्स करतो. आता ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं. हे बघा, पीठ मळून झालंय. आता असे गोळे गोळे करायचे. चिनोरे करायच्या. हे बघा, इथे बनवलेत आणि तिकडे मोठा मुलगा तळतोय. नको नजर लागत. ती प्लेट दे दादाकडे. दुसरी घे. दुसरी चिनोरे बनव. वाटून आहे ना, ते काही मोठी जिल्ह्यासारखी. नाही, हे बघा तळून झालेत. अजून तळायचे बाकी आहेत. आणि मग त्याच्यात साखरेच्या पाक मध्ये टाकून द्यायचे. करत राहायचे. आता तुम्हाला तर माहितीच आहे, पण एक सांगतोय आपली. आज आपल्याला काय कोणती भाजी दाखवतात? पनीरची भाजी बनवते. काय टाकलंय तेलात? थोडंसं बटर, तेल आणि कसुरी मेथी, अद्रक, लसूण पेस्ट. आणि ह्याच्यात काय वाटपामध्ये थोडंसं काजू, कांदा आणि टमाटर भाजून घ्यायचं. त्याची ग्रेव्ही करायची आणि टाकायची. आज वटपौर्णिमा स्पेशल. पहिला मस्त डाळ बनवतीये आणि याला हे ग्रेव्हीला तेल सोडतात. माझ्या अंगावर उडतंय सगळं. आज वड पौर्णिमा म्हटल्यावर गोड तर जेवण झालंच पाहिजे. म्हणून गुलाबजामुन बनवते. ही पनीरची भाजी बनवते. आणि आता गुलाबजामुन झाले. पाणी छाननी तयार आहे होते. मग त्याच्यात गुलाबजामुन टाकायचे. हे मस्त गुलाबजाम.